तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यात 6.5 लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या, मात्र EKYC मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलेला आहे। EKYC मध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे। त्यामुळे EKYC मधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। माझं नाव गोदावरी भास्कर मावदे। मी यामुळे इथून आलेली आहे। जसं माझी 2 महिन्यापासून पैसे थकलेले आहे लाडक्या बहिणीचे, तर इथं मी बालविकास आलेले आहे। KYC पैसे का नाही आले का नाही जसं तर चौकशी केली ते म्हणजे ही KYC करून घ्या जसं हा चुकलेली आहे। सरकारला की जबाबदार समजा त्यांनी हे करावे सगळी KYC चालू करण्यात यावी। संदीप सोनुले, मी साबुनेतून आलेली आहे आणि आम्ही सगळ्याच महिला इथे उपस्थित आहे। सर, आम्ही ज्या महिलांनी KYC केलेल्या होत्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांचेही पडले आणि ज्यांनी केले त्याची थांबलेले। तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की सर, आमचे जे लाडके भाऊ आहेत आमचे एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला एक संधी द्यावी आणि KYC जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा, म्हणजे आम्हाला सगळ्याला लाभ घेता येईल। काही महिलांना भेटले आणि काही महिलांना नाही भेटले तर तो म्हणजे घराघरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे। तर एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या भावाला की परत KYC चा प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा।